नमस्कार मंडळी। तर आजची रेसिपी ही आपली चटपटीत आणि खुसखुशीत खमंग अशी आहे आणि हे आपण कधीही बनवून खाऊ शकतो। नाश्त्यामध्ये, टी टाईममध्ये, दुपारच्या वेळेला जेव्हा आठवण झाली तेव्हा पण बनवू शकतो। खूप झटपट होणारी आहे, खूप साहित्य काही लागत नाही, मोजक्या साहित्यामध्ये बनणारी आहे आणि त्यातही बिना लसूणची, बिना कांद्याची ही रेसिपी आहे आणि लसूण कांदा न टाकता पण याचा टेस्ट इतका भारी बनतो आणि टेस्ट खूप छान लागते। तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला। तर इथे मी मूग डाळ गरम पाणी घेऊन याला छान 15 मिनिटं भिजवून घेतलेली आहे। तर गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे काय होते, आपली डाळ ही लवकर भिजते थंड पाण्यापेक्षा। तर इथे मी 1 वाटी साधारण मूग डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ती चाळणवर काढून घेतलेली होती, म्हणजे तिचा एक्स्ट्रा पाणी असतो तो निघून जाते। आणि त्यानंतर आपल्याला याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तांदळाच्या पिठामुळे काय होते, एक खुसखुशीतपणा येतो, खमंग आणि क्रंचीनेस वड्याला येते। आणि त्यानंतर यामध्ये असा एक पदार्थ टाकत आहे, तर तो आहे इथे काकडीचा किस। म्हणजे हा आपल्याला कांद्याच्या ऐवजी इथे काकडीचा किस टाकायचा आहे, त्यामुळे इतके क्रंची वडे बनतात आणि टेस्ट खूप छान येते। त्यानंतर इथे मी 2 चमच तीळ टाकलेली आहे, त्यानंतर 1 चमच ओवा टाकलेला आहे, कढीपत्ता आणि 2-3 मिरचीचे तुकडे बारीक करून टाकलेले आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही त्याची पेस्ट पण करू शकता किंवा त्यानंतर इथे मी 2 चम्मच मिरची पूड घेतलेला आहे आणि त्यानंतर हळद आणि मीठ स्वादानुसार घेऊन वरून कोथिंबीर टाकून याचं छान असं मिश्रण करून घेतलेलं आहे। तर हे भिजवताना आपल्याला यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे। बिलकुल याला आपण काकडीला ऑलरेडी पाणी सुटत राहते, त्यामुळे छान असं दाबून दाबून केलं की आपोआप तो ओलसर होतो। तर छान भिजवून झाल्याच्या नंतर मी इथे तेल एका बाजूला गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल छान कळतं। गरम झाल्याच्या नंतर त्याची गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे आणि मी इथे हाताला पाणी लावून याचे वडे थापून घेतलेले आहे आणि मध्ये थोडंसं होल ठेवायचं, म्हणजे तेल आरपार निघून जाते आणि वडे छान क्रिस्पी बनतात। तर एक बाजू झालेली आहे वड्यांची आणि आता इथे आपण दुसऱ्या बाजूने पण याला छान ब्राऊन होईस्तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्यांचा कलर पण छान झालेला आहे आणि छान क्रिस्पी पण झालेले आहे। आणि त्याकरिता आपल्याला गॅसची फ्लेम खूप लो पण नाही ठेवायची आणि खूप हाय पण नाही ठेवायची आहे, मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे आहे। आणि मी ते चाळण असलेल्या प्लेटमध्ये इथे काढून घेत आहे, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल जे राहणार तो खाली निघून जाणार। टिश्यूवर नाही ठेवायचे वडे, जर टिश्यूवर ठेवले तर ते सॉफ्ट होतात त्यामुळे। आणि मी याच पद्धतीचे सर्व वडे तळून घेतलेले आहे आणि हे खूप छान असे दिसायला सुंदर दिसत आहेत, तितकेच टेस्टी पण झालेले आहे आणि इतके क्रंची आहे। आणि हे वडे पूर्ण दिवसभर पण क्रंची राहतात, बिलकुल सॉफ्ट होत नाही आणि यामध्ये काकडी टाकल्यामुळे तर टेस्ट याचा इतका भन्नाट लागत आहे, मस्त टेस्टी झालेले आहेत। आणि मी तुम्हाला याचा आवाज नाही दाखवू शकत आहे, पण ऐकवू शकत आहे, पण हे इतके क्रिस्पी आहे आणि या पद्धतीचे आपण वडे तयार करून घ्यायचे आहे। तर चला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओ बघत राहा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।